माझे नाव आहे देवयोगी कानिफनाथ सुर्वे. आज मी तुम्हाला एक पुंडलिकाची गोष्ट सांगणार आहे. कृष्ण अवतारामध्ये महाभारत युद्ध झालं ना, तेव्हा अनिती आणि नीती सोबत युद्ध होतं. पांडव नीतीच्या बाजूने होते आणि कौरव अनितीच्या बाजूने होते. पण कृष्ण पांडवांच्या बाजूने गेल्यामुळे पांडव जिंकले आणि कौरव हरले. पण कृष्णांचे जे यादव वंश होते ते पण अनितीनेच वागायचे. एकदा कृष्णांनी कंटाळून एकदा हाताने द्वारका बुडवली तरी पण ते सुधारले नाहीत. मग एकदा त्याने असं ठरवलं की मला आता अवतार संपवायचा. मग रुक्मिणी आई ज्या होत्या त्यांना हे वाईट वाटलं. मग ते पंढरपुरामध्ये जाऊन बसले. मग कृष्णांना पण समजलं. मग ते तिथं जायला लागले. त्यांना मध्येच त्या वाटेत पुंडलिक भेटला. पुंडलिक आपल्या आईबाबांची सेवा करत होता आणि मग कृष्णांनी बोललं पुंडलिकांना, थांब पुंडलिक, मी तुला भेटायला येतोय. मग पुंडलिकाला वाटलं की आपल्याला साक्षात देव भेटायला आलाय. मग कृष्णांना बोलला पुंडलिक, थांबत देवा, मी थोड्या वेळाने आईबाबांची सेवा झाल्यावर येतो. तिथे पुंडलिकांनी वीट टाकली त्याच्यावर. कृष्ण